हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे दत्त जयंती आणि गेले काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमची इथे एक दत्त मंदिर आहे खाली सोसायटीत. तिथे आमच्याकडून आज महाप्रसाद असतो आणि त्याची तयारी खूप जोरात चालू आहे. आमची तयारी झालेली आहे. आता आम्ही प्रसाद घेऊन खाली चाललेलो आहोत. तिथली तुम्हाला इथे मागे दिसत असेल तर कॅमेऱ्यात बघा, तयारी झालेली आहे. स्वतः आपण चाललेलो आहोत खाली. कसं सेलिब्रेशन होतं किंवा कसं आम्ही दत्त जयंती साजरी करतो हे आपण आज बघूयात. सो चलो. तुम्ही इथे बघू शकता सोसायटीतले काही लोक येऊन बसलेले आहेत. पूजेची तयारी ऑलरेडी झालेली आहे चालू. तर चला आता आपण बघूयात पूजा, अभिषेक, आरती आणि कशा प्रकारे दत्त जयंती साजरी करतोय ते. इथे ही फुलांची सजावट काल रात्रीच करून ठेवलेली होती. किती सुंदर सजवलेलं आहे बघा. आणि इकडे हे जे झाड आहे उंबराचं, म्हणजेच दत्ताचं झाड आपण म्हणतो, याला सुद्धा छान लाइटिंग लावून सजवलेलं आहे. तर चला आता पूजेला सुरुवात झालेली आहे. श्री गुरुदेव दत्तांचा अभिषेक इथे सोसायटीतले जेवढे काही पुरुष मंडळी आहेत ते मिळून करतात. दूध, दही, तूप, साखर असं जे काही पंचामृत आहे त्याने इथे छान असा अभिषेक घातला जातो. पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर मूर्ती थोडीशी तेलकट होते. त्यामुळे आता इथे गरम पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ साफ करून घेत आहेत. मूर्तीला अभिषेक घालून झालेला आहे. आता मस्त फुलांनी सजावट केली जाईल, फुले अर्पण केली जातील. आणि ही फुले अर्पण करत असताना इथे अर्जुनची हजेरी नसणं म्हणजे इम्पॉसिबल. त्याच्या हातूनही हार दत्तात्रयांना अर्पण केलेला आहे. इथे आता प्रसादाच्या वाटपाची तयारी सुरू होत आहे. हे माझे सासरे आहेत. हा आमच्याकडून भात असतो, मसाले भात, जो माझ्या सासूबाई करतात. अतिशय सुंदर करतात. आणि इथे सोसायटीत असं असतं की इथे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने काही ना काहीतरी घेऊन येत असतं प्रसाद म्हणून, आणि ते एकत्र सगळ्यांना वाटलं जातं. हे जे आत्ता प्रसादाचं ताट बनवत आहेत हे श्री गुरुदेव दत्तांसाठी बनवत आहेत. आणि आता याच्यानंतर आरती होईल. आरतीनंतर देवाला प्रसाद दाखवला जाईल आणि मग त्यानंतर सगळ्यांना हा प्रसाद वाटला जाईल. इथे तुम्ही बघू शकता आता सोसायटीतले ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे लोक आलेले आहेत, जे दत्तांची पूजा करतात नेहमी. इथे दर गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी जी आरती होती त्यासाठी हजर राहतात. म्हणजे थोडक्यात दत्त भक्त जे काही आहेत ते आता सगळे इथे उपस्थित झालेले आहेत. या मंदिराची खासियत सांगायची म्हटलं तर हे जे झाड आहे दत्ताचं, जे आपण उंबराचं झाड म्हणतो, हे माझ्या आजे सासूने लावलेलं होतं आणि त्यांचाच हा वारसा माझे सासू सासरे आणि ही संपूर्ण सोसायटी चालवत आहे. त्यानंतर हे माझे मिस्टर सागर आणि सोसायटीतले काही लोकांनी मिळून हे मंदिर बांधलेलं आहे. आणि ही मूर्ती आणलेली आहे गुजरातवरून. श्री दत्ताची मूर्ती तिथून आणून इथे स्थापना केलेली आहे आणि तेव्हापासून इथे दत्त जयंती ही अशी साजरी केली जाते. सगळ्यांचं आता दर्शन घ्यायचं चालू आहे. सगळेजण दर्शन घेतील. सगळेच जण फोटो काढण्यात व्यस्त आहेत. अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे.
त्यातलं काढलं लावले का उगवले? लावले लावून तिथं तुळस होती ते तुझ्या दररोज असायची. आणि आता इथे सगळेच जण प्रसाद घेऊन निघालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.